आपण पाहत आहात यूट्यूब चॅनल MH48. हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ मिळवा. नमस्कार मित्रांनो, आज आपण चर्चा करणार आहोत केरळ मधल्या सुवर्ण तस्करीची. आपल्या सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये सिंहासन हा चित्रपट आला होता आणि त्याच्यामध्ये राज्याच्या मुख्यमंत्र्यांचे स्मगलरशी कनेक्शन असल्याचं चित्रपटात दाखवण्यात आलं होतं. केरळमध्येही अशाच प्रकारची केस समोर आलेली आहे आणि आतापर्यंत कम्युनिस्ट पक्षाला, ज्याला अतिशय स्वच्छ चारित्र्याचे नेते आहेत असं म्हटलं जातं, अशा कम्युनिस्ट पक्षाच्या आणि या कोरोना विरुद्ध लढाईत सर्वत्र कौतुक होत असलेल्या पिनराई विजयन यांच्या कार्यालयापर्यंत सुवर्ण तस्करीचं प्रकरण पोहोचलेलं आहे. केवळ हे सुवर्ण तस्करीच नाही, तर याच्यामध्ये टेरर फंडिंगचाही आरोप आहे आणि त्याच्यामुळे याबद्दल समजून घेणं आवश्यक आहे. यासाठी आज आपल्या सोबत आहेत विपिन मेनन. विपिन जरी मुंबईत राहत असले तरी ते मूळचे केरळचे आहेत. माध्यम विभागाशी संबंधित आहेत. वेगवेगळ्या टीव्ही चॅनलवर ते पॅनलिस्ट म्हणून जात असतात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मल्याळी भाषिक असून ते खूप चांगलं मराठी बोलतात आणि त्यामुळे आज आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत केरळमध्ये काय चाललंय याची. नमस्कार विपिन. MH48 MH48 मध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण चर्चा करणार आहोत गेल्या आठवड्यापासून केरळमध्ये गाजत असलेल्या प्रकरणाची. एक इंट्रोडक्टरी कमेंट म्हणून काय सांगाल या एकूण प्रकरणाबद्दल? मला वाटतं माझ्या इथे थोडा नेटवर्कचा इश्यू आहे, तर तुम्ही समजून घ्या, कारण वायफाय थोडासा स्लो आहे. तर मला हा प्रश्न एक पुन्हा विचारू शकता तुम्ही? शेवटी काय मिळालं मला थोडासा ते क्लॅरिटी नाहीये. इंट्रोडक्टरी कमेंट तुमची या गोल्ड स्मगलिंग केस बद्दल तुम्ही काय सांगाल? एक ओके. केरळमध्ये 7 जुलै म्हणजे जवळपास 5-6 दिवस अगोदर कस्टम्स, भारताच्या कस्टम्स डिपार्टमेंटनी काही माल कॉन्फिस्टिगेट केला आणि ते माल होता डिप्लोमॅटिक इम्युनिटी वरून आलेले 30 किलो सोना आणि काही 14 करोड रुपये नगद. तर ही जी बॅग होती ही संशयास्पद होती म्हणून कस्टम्स डिपार्टमेंटनी ते कॉन्स्टिट्यूट केला आणि त्याचा धागा आता चीफ मिनिस्टर, मुख्यमंत्री पिनराई विजयन यांच्या ऑफिस पर्यंत ते इन्व्हेस्टिगेशन येऊ पोहोचलेलं आहे. आणि सध्या ती इन्व्हेस्टिगेशन नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी, हे केंद्रीय गृह मंत्रालयाचा अंतर्गत जे डिपार्टमेंट आहे त्यांनी ते घेतलेलं आहे आणि आज त्याच्यावर FIR सुद्धा झालेली आहे आणि त्या FIR मधले जे काही डिटेल्स आहेत त्याच्यात सुद्धा आपण बोलू. पण ह्या सगळ्यात मुख्यमंत्र्यांचा कार्यालयाचा दुरुपयोग झाला हे स्पष्ट आहे आणि ह्याच्यावर आता राजकारणही तापू लागले. केरळमध्ये काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी दोन्ही कम्युनिस्ट पक्षावर हल्ला चढवत आहे आणि मुख्यमंत्र्यांचं ऑफिस याचा वापर करून टेरर फंडिंग झालंय का ह्याचा तपासणी आता नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सी तर्फे चालू आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्यात कशा प्रकारे सहभागी आहेत ते आम्हाला थोडंसं सांगा, कारण ही जेव्हा बॅग पकडली आणि जनरली डिप्लोमॅटिक बॅग असते ती उघडायला किंवा याला व्हिएन्ना कन्व्हेन्शन नुसार परवानगी नसते, मग ती कशासाठी बॅग कस्टमने उघडली आणि ती बॅग उघडली असता मुख्यमंत्री कार्यालयाने ते उघडू नये किंवा त्याच्यातला माल चेक करू नये याच्यासाठी कशा प्रकारे दबाव आणला ते आम्हाला जरा सांगा. खर तर हे बॅग तपासण्याचं कारण असं झालं की 2018-19 पासून काही आपल्या इंटेलिजन्स डिपार्टमेंटला काही इनपुट्स येत होत्या. खरं तर 2014ला नरेंद्र मोदीची जेव्हा सत्ता आली तेव्हा 800 टन सोना हे लीगल मार्गातून बाहेरून इम्पोर्ट करत होते अशी जे काही तपासणी किंवा इन्व्हेस्टिगेशन किंवा जे काही माहिती मिळाल्या त्यातून कळलं. पण जेव्हा व्यापार होत होता त्याचा, ते 1000 टन पर्यंत त्याचा व्यापार होत आहे असं कळल्यानंतर हे 200 टनचा काय व्यापार आहे ह्याचा खोलात जायचा प्रयत्न तेव्हा नरेंद्र मोदीच्या सरकारने निर्णय घेतला आणि त्या हिशोबाने तसे कस्टम्स अधिकाऱ्यांना केरळमध्ये आणि अन्य ठिकाणी पोस्टिंग्स केल्या गेल्या आणि त्यांना ते सोपवण्यात आला.
आणि 2018-19 पासून काही इंटेलिजन्स इनपुट्स आल्या की केरळमधल्या मलबार, तिरुवनंतपुरम आणि जलमार्गाने सुद्धा असे काही सोनाचा तस्करी होत आहे आणि ह्याच्या बाबतीत काळजीपूर्वक काहीतरी कारवाई व्हावी म्हणून केंद्र सरकारने हालचाली केल्या आणि तेव्हापासून जे निर्णायक इनपुट्स मिळाल्या त्यानुसार 7 जुलैला ह्या कारवाईचा फर्स्ट अटेम्प्ट म्हणून एक डिप्लोमॅटिक इम्युनिटी असलेल्या एक बॅगचा रॅन्डम चेकिंग करण्यात आला, दॅट टू बेस्ड ऑन इंटेलिजन्स इनपुट किंवा हे. पण ह्या सगळ्या गोष्टीत नंतर असं कळलं की युनायटेड अरब एमिरेट्स UAE ह्या कंट्रीला किंवा ह्या देशाला आपण कॉन्फिडन्स मध्ये घेतल्यानंतर हे सगळं कारवाई झाली आहे. हे सुद्धा आपल्याला आता ह्याच्यात म्हणजे ह्या पॉइंट सुद्धा नोंद करावे लागेल, कारण डिप्लोमॅटिक इम्युनिटी बॅग इज नॉट व्हेरी इझी टू बी चेक. त्याच्या काही कायदा असतात, त्याच्या काही नियम असतात. त्यामुळे ते सगळं करण्यासाठी जे काही आपल्याला फॉर्मॅलिटीज लागला ते सगळ्या अधिकाऱ्यांना इन्फॉर्म करून ते सगळं केलं गेलं. आणि नंतर स्वप्ना सुरेश ही जी बाई ह्याच्यात इन्व्हॉल्ड आहे असं कळल्यानंतर तिच्या विरोधात FIR झाला, तिला अटक करण्यात आली. ह्या सगळ्या गोष्टी नंतरचा भाग झाला. पण मुख्य म्हणजे मुख्यमंत्र्यांच्या ऑफिसचा कसा दुरुपयोग झाला त्याचं कारण असं झालं की मुख्यमंत्री त्याच्याकडे येतो. मी तुम्हाला इंटरजेक्ट करू इच्छितो जस्ट टू सम अप, कारण तुम्ही मांडलेले मुद्दे खूप महत्वाचे आहेत. 800 टन देश सोन्याची आयात करतो, पण देशात विक्री होते ती जवळजवळ 1000 टनाची, म्हणजे जवळजवळ 200 टन सोनं असतं, हे स्मगलिंग होत असतं. आणि तुम्ही नंतर मी कदाचित त्याचा प्रश्न विचारेन, पण गेल्या 4-5 वर्षात आपण मलबार गोल्ड आणि केरळमधले बरेच गोल्ड ब्रँड आपण देशात ठिकठिकाणी विक्रीस असलेले पाहिलेले आहेत. पण इथे याचा अर्थ तुम्ही जे म्हणताय ते भारताने UAE म्हणजे संयुक्त अरब अमिरातीच्या सरकारशी संपर्क साधला आणि त्यांच्या कानावर घातलं की अशा प्रकारचा आम्हाला संशय आहे, आणि त्याच्यानंतर ही बॅग उघडली गेली. आता स्वप्ना सुरेश या स्त्रीबद्दल एक बराच काय म्हणतात त्याला सस्पेशन, बऱ्याच प्रकारची चर्चा आहे, कारण ही UAEच्या कॉन्सुलेटमध्ये पण काम करत होती, ही केरळ सरकारच्या IT पार्क मध्ये ही म्हणजे IT डिपार्टमेंटच्या अंडरही काम करत होती. नक्की हे कॅरेक्टर आहे काय आणि तिची काय स्टोरी आहे, म्हणजे स्वप्ना सुरेश बद्दल थोडंसं आता सांगा मला. स्वप्ना सुरेश मुळात ही युनायटेड अरब एमिरेट्स या देशामध्ये तिचं शिक्षण झालं, तिचा परवरिश झाला, त्यानंतर तिचा तिकडे लग्न सुद्धाही झालं आणि एक डिप्लोमॅट शी तिचा एक बिझनेसमॅन आणि नंतर डिप्लोमॅटशी तिचा काही संबंध होता हे नंतर कळालं. बट आता मुख्य म्हणजे हिचा कम्युनिस्ट पार्टीशी संबंध असं झालं की जी इस्लामिस्ट ऑर्गनायझेशन केरळमध्ये पायाभूत आहे त्यांच्या जे काही समर्थन आहे ते कम्युनिस्ट पार्टी अप्रत्यक्षरित्या करत असतात आणि त्यांच्या एक चायना अँगल सुद्धा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, कारण चायनाला जे काही फंडिंग करायचं असतं ते हा सगळ्या मार्फत करत असतो आणि कम्युनिस्ट पक्ष हे एकदम चायना मॉडेल केरळमध्ये राबवण्याचा कम्युनिस्ट पार्टी ऑफ केरळा हे एकदम चायना मॉडेल हे करण्याचा ह्याच्यात केरळमध्ये आहे. आणि स्वप्ना सुरेश ही जी बाई आहे शी हॅज लिंक्स विथ टॉप मेंबर्स ऑफ कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया आणि ते नुसतं रिलेशन नाही तर तिला तिच्या पक्षाचा अधिकृत कार्यक्रमामध्ये, सरकारचा अधिकृत कार्यक्रमामध्ये, पार्टीचे जे MLAs आहेत, स्पीकर ऑफ द असेंब्ली आहेत, त्यांचे घरामध्ये तिचे फोटोज आहेत, तिच्या कार्यक्रमामध्ये तिच्यासोबतचे जे फोटोज आहेत, दीज आर ऑल व्हेरी क्वेश्चनेबल थिंग्स. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांचा एका कार्यक्रमाला सुद्धा तिचा हजेरी आहे आणि तिथेही तिचा काही फोटो मुख्यमंत्र्यांसोबत तिचे फोटो प्रसिद्ध झालेत. म्हणजे जस्ट समप, स्वप्ना सुरेश बरीच वर्ष आयुष्यातली UAE मध्ये तिने काढली. UAEच्या डिप्लोमॅट म्हणजे अरब डिप्लोमॅट आहेत, तिच्याशी तिचे काहीतरी संबंध होते. नंतर ती भारतात किती वर्षापासून साधारणतः काम, बरीच वर्ष ती भारतात राहते, तिथे ती UAE कॉन्सुलेट मध्ये त्रिवेंद्रमच्या म्हणून भारतात काम करते बरेच वर्षापासून, IT कन्सल्टंट म्हणून. पण याच्यात दोन गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. एक म्हणजे ती UAE कॉन्सुलेट मध्ये स्वतः कामाला होती आणि ही जेव्हा कन्साइनमेंट पकडली गेली तेव्हा UAE कॉन्सुलेटचा आणखीन एक एम्प्लॉई होता, सरीद का कोणतरी, त्यालाही आय थिंक कस्टमने पकडलेलं आहे. तर त्यामुळे कशावरून हे मॅटर फक्त UAE कॉन्सुलेट मधल्या डिप्लोमॅटचं
पैसे कमावण्याचं साधन नाही. तर मुख्यमंत्र्यांचा अँगल कसा आहे तो ते सांगा. ते पकडल्या गेल्यानंतर नेमकं काय झालं ही जी ह्याच्यात ना आपल्याला एनआयएने जे आज रजिस्टर केलेले एफआयआर आहे त्याच्याकडे बारीकीने ते अॅनालाइज केला पाहिजे. एनआयएने केलेल्या एफआयआर मध्ये क्लिअर कट नोंद आहे की हे जे काही ह्यांनी केलेलं आहे, दोन लोक माणसांनी जे आपण नाव घेतलं आता, त्यांनी कॉन्सुलेट मध्ये फॉर्जरी करून त्यांना मिसइन्फॉर्म करून हे सगळं तस्करी केलेलं आहे. हा एक भाग. दुसरा एफआयआर मध्ये असं म्हटलं जातं की टेरर फंडिंग साठी हे सगळं तस्करी होत होतं आणि एनआयए आता त्याच्या पुढचं तपासणी करेल, त्याच्यात बरेच माहिती मिळेल. पण ह्याच्या लिंक्स आपल्याला अजून क्वेश्चनेबल आहे की केरळमध्ये पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया म्हणून एक संघटना आहे पीएफआय, त्यांचे जे रजिस्टर्ड ऑफिस आहे ते शाहीनबाग मध्ये आहे. आणि टेरर फंडिंग मागे जे दिल्लीच्या दंगलमध्ये काही लोकांचं ते नाव आलं, त्यांच्या केरळचा संबंध आणि त्यांच्या कम्युनिस्ट पक्षाचा संबंध आणि त्यांच्या नेत्याचा संबंध हे दिस नीड्स टू बी इन्व्हेस्टिगेटेड. मी पीएफआय कडे येतो, पण याच्यात म्हणजे कसं झालं की स्वप्ना सुरेशने युएई कॉन्सुलेट साठी काहीतरी ऑर्डर करतोय म्हणून युएई वरनं सामान मागवलं, ते डिप्लोमॅटिक चॅनल मधनं आलं आणि त्याच्या मेटल लोखंडाच्या पाईप मध्ये सोन्याचे पाईप होते आणि कॉम्प्रेसर मध्ये पुन्हा सोनं दळून आणलं. जेव्हा हे पकडलं तेव्हा असं ऐकता येतं की मुख्यमंत्री कार्यालयातनं फोन गेले कस्टमला आणि त्यांना प्रेशर करायचा प्रयत्न केला गेला. त्याच्यात ते नक्की काय झालं त्याच्याबद्दल? मुख्यमंत्री कार्यालयाचे जे प्रिन्सिपल सेक्रेटरी आहे पिल्लाई म्हणून, त्यांनी 3 वेळा कस्टम्स अधिकाऱ्यांना फोन केला. त्याच्यात एक कस्टम्स अधिकारी आहे अनिश राजन म्हणून, त्यांनी डिनाय केलं की मुख्यमंत्री कार्यालयातून आम्हाला फोन आला. त्याचं कारण आहे की तो कम्युनिस्ट पक्षाचा स्वतःचा मेंबर आहे आणि त्याचा परिवार कम्युनिस्ट पक्षाचा आहे. पण इतर कस्टम्स अधिकाऱ्यांनी याच्या लिखित पुष्टी केली की मुख्यमंत्र्याच्या कार्यालयातून खास करून प्रिन्सिपल सेक्रेटरीनी 3 वेळा फोन केला. त्याच्यात 3रा वेळा त्यांनी धमकी सुद्धा दिला की जर ह्या कॉन्फिस्टिगेटर मार्क सोडला नाही आणि तुम्ही एफआयआर करण्याचा प्रयत्न केला तर यू विल बेअर द कॉन्सिक्वेन्सेस. ह्या सगळ्या याच्यातून मुख्यमंत्री स्वतःहून ह्याच्यातून हात खेचण्यासाठी त्यांनी त्या प्रिन्सिपल सेक्रेटरीला तबादला केला किंवा त्याला त्याच्यात बाजू काढला. पण ही स्टील हेडिंग द आयटी डिपार्टमेंट ऑफ गव्हर्नमेंट ऑफ केरला. म्हणजे तुम्हाला हे वाटतं कम्स टू चीफ मिनिस्टर ऑफ केरला. पण प्रिन्सिपल सेक्रेटरी हे स्वतःच्या नावावर करू शकतो का? त्याला पॉलिटिकल बॅकिंग असल्याशिवाय तो अशा प्रकारचा फोन करून धमकावणं करू शकत नाही. काय वाटतं याच्याबद्दल तुम्हाला? याच्यात कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचा इतिहास बघितला पाहिजे केरळचा, जिथे हा पर्सन हु इज नाव चीफ मिनिस्टर, तो ही वॉज अक्युज्ड इन लॅव्हलिंग केस. तो लॅव्हलिंग केसमध्ये त्याच्यावर 300-350 करोडचा एसएनसी लॅव्हलिंग केसचा आरोप होता घोटाळा करण्यासाठी. ही वॉज देन पॉवर मिनिस्टर. काय केस आहे जरा थोडं सांगाल का मला? लव्हलिंग केस काय आहे जरा थोडं एक्सप्लेन करून सांगाल? लॅव्हलिंग केस मध्ये जे कंपनी होतं दॅट एसएनसी लॅव्हलिंग, दे हॅड ए कॉन्ट्रॅक्ट विथ गव्हर्नमेंट ऑफ केरला. ते कॉन्ट्रॅक्ट मिळवण्यासाठी 350-400 करोड लाच घेतल्याचा आरोप आहे. आणि हे जे आरोप जेव्हा तेव्हाचा पॉवर मिनिस्ट्रीवर झाला, हे आरोप एफआयआर आणि हे सगळे ऍक्शन करण्यासाठी तेव्हाचे जे मुख्यमंत्री होते तेही कम्युनिस्ट पक्षाचे व्ही.एस. अच्युतानंदन यांनी पक्षाचा मार्फतून आणि कायद्याच्या मार्फतून त्यांना अडकण्याचा प्रयत्न केला. ते अंतर्गत राजकारणाचा भाग, ते वेगळा विषय. पण कम्युनिस्ट पक्ष तेव्हापासून आत्ताचे जे मुख्यमंत्र्यांचा प्रवास आहे हा भ्रष्टाचाराचा बेसवरूनच आहे. आणि नुसतं मुख्यमंत्री नाही तर एंटायर पार्टी इज करप्टेड. आणि त्या पार्टी करप्शनचं ह्याच्यात नाही. त्याचा आता तुम्ही जर, मी आता त्याच्या खोलात जाते, पण तुम्हाला एक मागच्या महिन्यात कोरोनाच्या विषयावर एक स्प्रिंकलरचा तुम्ही जर गुगल केला व्हॉट इज स्प्रिंकलर स्कॅम, तर त्याच्या डेटा एका युएस कंपनीला देण्यात आलं. त्याच्यात सुद्धा हा प्रिन्सिपल सेक्रेटरीचाच नाव आला. तेव्हा कम्युनिस्ट पार्टीने हा प्रिन्सिपल सेक्रेटरीचा बचाव केला. म्हणजे मला हेच विचारायचं आहे, कारण खास करून तुम्ही पण महाराष्ट्रात राहता आणि आपल्याकडे टेलिव्हिजन डिबेटमध्ये जे कम्युनिस्ट पार्टीचे रिप्रेझेंटेटिव्ह येतात ते इतके साधे कपडे घालतात आणि इतके स्टुडियसली उत्तर देतात आणि त्यामुळे लोकांना वाटतं की कम्युनिस्ट पार्टीचं काही करप्शन असूच शकत नाही. इतके साधे लोक आहेत, इतके इंटेलेक्च्युअल लोक आहेत. म्हणजे केरळमध्ये पण सगळे एकदम व्हाईट क्लोथ्स आणि एकदम साधे. तर केरळमधल्या कम्युनिस्ट पार्टीचं करप्शन बद्दल काय सांगाल? हे
पिनराई विजयन पासून सुरू झालं का पूर्वीपासून हे करप्शन चालत आलेलं आहे आणि केवढी स्केल आहे त्या करप्शनची? करप्शन कम्युनिस्ट पक्षात पूर्वीपासून होता. म्हणजे कम्युनिस्ट पक्षाचा स्थापना EMS नंबूदिरी पासून ते 2 लेवलचं करप्शन होता. एक वैचारिक करप्शन, म्हणजे इतरांनी केलेल्या कामाचा श्रेय घेणं आणि त्याच्या गावभर धिंडोरा पिटणं एक. दुसरं मनी माइंडेड करप्शन, आणि त्याच्यात काही कॉर्पोरेशन्स त्यांनी केलेल्या, त्या कॉर्पोरेशन मार्फत लोकांचा चांगलं काम करणं हे होता. पण त्याच्यात खंडणीतून कार्यकर्त्यांना त्याच्यातून नोकरी देणं आणि त्या कार्यकर्त्यातून नोकरी देण्यापासून आता जे पब्लिक सर्व्हिस जे काही हे आहे त्याच्यातून लाच घेणं इथपर्यंत ते पक्षाचा अधिकाऱ्यालाच सगळं देणं, ह्या सगळं करप्शन हे पूर्वीपासूनच होता. पण आता कॉर्पोरेटेड झाला ते करप्शन. म्हणजे एखादा कंपनीला पद हे करून एखादा कंपनीचा कॉन्ट्रॅक्ट घेणं, त्या कॉन्ट्रॅक्टसाठी 3-4 विदाऊट टेंडर, त्याच्यातून डायरेक्ट करप्शन घेऊन विदाऊट टेंडर त्याला डायरेक्ट त्या कॉन्ट्रॅक्ट देणं, हा सगळ्या याच्यातून एसएनसी लेव्हलिंग झाला. नंतर आता स्प्रिंकलरचा स्कॅम झाला आणि नंतर हे सगळ्या याच्यातून मुख्यमंत्र्यांचा जी मुलगी आहे ती मुलगीने आता एक IT कंपनी बँगलोरमध्ये सेटअप केलेला आहे. त्याच्यासाठी पैसे कुठून आले, ते कोण चालवतं, त्याच्या मागे कोण आहे, त्यांच्या कॉन्ट्रॅक्टर्स कोण आहे काही माहित नाही. प्लस जे कम्युनिस्ट पार्टीचे स्टेट सेक्रेटरी आहे त्याचा मुलाचाही बरेच कंपनी आहे आणि बरेच कॉन्ट्रोवर्सीज सुद्धा आहे त्याच्यावर. हे सगळं इतिहास असताना कम्युनिस्ट पार्टी हे नॉन करप्टेड पार्टी हे म्हणजे हे जे एक फेस निर्माण केलं, एक इमेज निर्माण केलेलं आहे, ते अगदी वन साइडेड मीडिया नरेटिव्ह असल्यामुळे त्यांना ते शक्य झालं. पण आता सोशल मीडियाच्या युगात ते आता इतकं शक्य होणार नाही आणि सगळे काय आहे एव्हरीवन विल नोटीस इट. पण म्हणजे याचा अर्थ, जस्ट टू पॅराफ्रेज यू, पूर्वी जे करप्शन होतं, पूर्वी जो भ्रष्टाचार होता तो मुख्यतः पार्टीसाठी भ्रष्टाचार केला जायचा आणि त्याच्यातले म्हणजे त्यातनं स्वतःच्या कार्यकर्त्यांना नोकऱ्या देणं अशा प्रकारचं करप्शन होतं. पण गेल्या काही वर्षात करप्शनचं स्वरूप बदललंय आणि जसं महाराष्ट्रात किंवा अन्य राज्यात चालतंय की नेते स्वतःच्या मुलांसाठी कंपन्या काढणं, त्यांना प्लेस करणं, म्हणजे पर्सनल करप्शन आहे की ज्याच्यात तुम्ही पार्टीसाठी नाही करत आहात, अशा प्रकारचं करप्शन केरळमधल्या कम्युनिस्ट पार्टीत झालेलं आहे. बरोबर? हो, आहे. आणि त्याचं उदाहरण आहे VS अच्युतानंदचा मुलगा. त्याच्या मुलाचं जर प्रॉपर्टी बघितलं, देन वी विल कम टू नो दॅट ऑन व्हॉट लेवल करप्शन कम्युनिस्ट पार्टी हॅज डन इन केरला. आणि त्याचे काही म्हणजे जे कम्युनिस्ट पक्षाचे नेते आहेत त्यांच्या मुलं बायको त्यांचे जे नातेवाईक आहे ते प्रचंड त्यांना सगळं पैसे वगैरे आहेत. पण हे नेते मात्र स्वतः जुनी लुंगी चप्पल घालून फिरतात आणि हे टिपिकल कम्युनिस्ट लोकांचं ते वेशभूषा असतात, कारण लोकांसमोर ते जाताना ते एकदम सरळ सिंपल असतो. म्हणजे हे कायम शिव्या अमेरिकेला घालतात, पण ती मुलं अमेरिकेत शिकतात, युरोपात सुट्टीला जातात आणि असं हे केरळमध्येही चालू आहे. हो, अमेरिकेमध्ये सुद्धा यांच्या मुलांचं जे एज्युकेशन आहे असं बोललं जातात की वैचारिकरित्या पूर्वी रशियाचे कम्युनिस्टचे लोक स्पॉन्सर करायचे, नंतर आता सुद्धा चायनीज बिझनेसमॅन आर स्पॉन्सरिंग द एज्युकेशन ऑफ कम्युनिस्ट पार्टी, चिल्ड्रन्स एज्युकेशन इन US. इन दॅट युनिव्हर्सिटी 1, 2 त्याच्यातून जे काही पुढे त्यांना कॉन्टॅक्ट मिळतो त्याच्यातून इथे स्टेटला हे लीडर्स करप्शन करतात. दिस एंटायर इकोसिस्टम इज बिल्ड वाया देअर रिलेटिव्ह. आता आपण त्याच्या टेरर अँगलकडे येऊया, कारण आतापर्यंत एक स्मगलिंग असणं ते गुन्ह्याची पातळी एक वेगळी असते. आणि जेव्हा असा संशय हे केला जातो की हा जो पैसा चॅनलाइज केला जात होता, भारतामध्ये जो पैसा आणला जात होता तो फक्त स्मगलिंग नव्हतं, तर तो दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात होता. आता ह्याच्यामध्ये PFI म्हणजे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि कम्युनिस्ट पार्टी यांच्यात काय संबंध आहे ते जरा थोडंसं आम्हाला सांगा. असं बोललं जातात जे पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाचे कार्यकर्ते आहेत ते रात्री PFI आहे आणि दिवसा कम्युनिस्ट आहे. याचं कारण असा की पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया इज सीन ॲज अ
ally of Communist Party of India. They are not, म्हणजे ते इतकं रॅडिकलाइज लोक आहेत की त्यांना ते कम्युनिस्ट पक्ष सगळं ते पुरवतात त्यांना. सर मे बी इट देअर रॅलीज फंड्स आणि बी इट देअर नरेटिव्ह आउटसाइड केरला, म्हणजे कर्नाटक मध्ये असतील आणि इथे महाराष्ट्रात कोरोनाच्या बाबतीत त्यांच्यावर हे करायचा आरोप झाला होता. डेड बॉडीजचं हे करण्यासाठी PFI ला हे दिल्याचं प्रकरण आलेलं, बरोबर? PFIचा मोटिव्ह असा असतो, दे रॅडिकलाइज इनसेंट स्मॉल किड्स, म्हणजे दे टार्गेट किड्स ऑफ द एज अंडर 18 आणि इतर धर्मीय लोक. PFI is also accused of sending small. विपिन तुमचा आवाज येत नाहीये. आवाज तुमचा येत नाही. PFI is also accused to send their kids, recruit kids of other religions, be it girls or boys, and send it to ISIS training. Hey, Kerala's PFI, these are linked to all the states PFI only because of their demography on different states. They act accordingly. आता इथे ते लोक डेड बॉडीजच्या मार्फत किंवा त्यांचे फ्युनरल करण्यासाठी त्या मार्फत they do their activities. Now in Mumbai, PFI is largely involved in slaughtering of animals. बरं ठीक आहे, पण आता याच्यामध्ये PFI अँगल आहे हा NIA चा संशय आहे का? त्याच्याबद्दल चार्जशीट काय अपडेट आहे? म्हणजे कारण याच्यात राजकारण होणं स्वाभाविक आहे, तर कम्युनिस्ट पार्टी म्हणताय की हे तुम्ही राजकारण करताय. ह्याच्यात दोन आहे. हे बघा, अजून चार्जशीट झाले, आता जस्ट अरेस्ट झालेले आहेत काही लोकांचा, आणि ते NIA इज ऑल्सो विल ऑल्सो क्वेश्चन द प्रिन्सिपल सेक्रेटरी ऑफ CM. That is a separate thing. Now we'll understand what NIA is going to do. Let's analyze it. NIA ह्याच्यातून टेरर फंडिंगचा जो अँगल आहे, not only terror funding, then there is also allegation of human trafficking. आता केरळमध्ये हा दोन विषय मोठा आहे. ह्युमन ट्रॅफिकिंग टू अनदर कंट्रीज ऑफ स्मॉल गर्ल्स and then recruiting them for ISIS and using them for terror, create riots inside the country, and to create riots, generate funds. Kerala is the state where all these things, it's a capital, so it's पण याच्यात कम्युनिस्ट पार्टीचा याच्यात कसा सहभाग असतो? म्हणजे हे सगळं होतंय मान्य आहे, पण याच्यात कम्युनिस्ट पार्टीचा सहभाग कसा आहे? कारण PFI ला कम्युनिस्ट पार्टी पाठीशी घालते का? कम्युनिस्ट पार्टीचा, सी, Kerala's demography right now is officially it is 25% Muslims, but unofficially it's more than 30% of Muslims, and with large number of Muslim population, and if you see recently, if you see the person who married the CMO of Kerala, who is also accused to be, you know, a closet PFI activist. He is in काय नाव associated with कोणाचा तो माणूस CM पिनराई विजयनची जी मुलगी आहे, तिचं लग्न झाला, मुख्यमंत्र्यांचं जावई, त्याच्यावर आरोप आहे. मोहम्मद रियाज म्हणून जो माणूस आहे, he is also accused to be a bridge between PFI and CPIM. Okay. In Kerala, but again, these are all allegations. On broad daylight, you cannot prove it. But हे सगळं असताना, when NIA now investigates this terror funding, this thing, the most important aspect we need to understand is that Madani, who is in jail, who is accused of bombing Coimbatore, in Coimbatore bomb blast, he is in jail. He is a close confidant of Pinarayi Vijayan. ठीक आहे, पण म्हणजे आता विपिन मला सांगा, हे सगळे आरोप हे चालू आहे, त्याच्यात कम्युनिस्ट पक्ष विरुद्ध काँग्रेस आणि भाजप एकत्र झालेत का कम्युनिस्ट पार्टीवर आरोप करायला? कशा प्रकारचे संबंध आहेत केरळमध्ये काँग्रेस आणि भाजपामध्ये?
ह्याच्यात आज तुम्हाला एक इंटरेस्टिंग मी गोष्टी सांगतो. केरळचा काँग्रेस पक्षाचे मुखपत्र आहे वीक्षणम इन केरळा. ते काँग्रेस पक्षाचे मुखपत्र आहे असं म्हटलं जातं. ते काँग्रेसचा सामना आहे तो. त्यांनी एक आर्टिकल लिहिला, अग्रलेख लिहिलं, ज्याच्यात अजित दोवलची त्यांनी स्तुतीनुमन केली आणि त्यात सांगण्यात आलं की जेव्हा केरळमध्ये दंगल झाली होती आणि 1972 तेव्हा ते एसपी होते ती आमच्या इथे पण ती गोष्ट आली. मला आता इयर आठवत नाही. त्या अग्रलेख मध्ये असं लिहिण्यात आलं की त्या दंगलीत पिनराई विजयननी एका भडकाव भाषण दिलं मुसलमानांचा बाजूने आणि दंगली अजून भडकवण्याचं हे होतं आणि अजित दोवलनी पिनराई विजयनला पळून जाताना पकडलं आणि त्याचा कानपट्टी बंदूक ठेवलं आणि पिनराई विजयननी घाबरून माफी मागितली. असा अग्रलेख केरळचा काँग्रेस पक्षाचं वीक्षणम म्हणून ह्याच्यात आलं. आता ह्याच्यात इंटरेस्टिंग बाजू असा की हे प्रत्येक वेळी होतो. सोलार स्कॅम जेव्हा झाला तेव्हाच भारतीय जनता पार्टीनीच हे मुद्दा उचलून धरलं आणि काँग्रेस आणि कम्युनिस्ट पक्ष सत्तेत आल्यानंतर ती स्कॅम बरी करण्यात आली. सेम वे आता ह्या विषयात सुद्धा भारतीय जनता पार्टी उचलून धरणार आणि त्याच्या सोबतच काँग्रेस पार्टी सुद्धा त्याच्या विरोधात बोलणार. सोबतच बंगालमध्ये काँग्रेस पार्टी आणि कम्युनिस्ट पार्टीचा अलायन्स होणार आणि योगायोग बघा केरळच्या इलेक्शन आणि बंगालच्या इलेक्शन हा सोबतच असतो. इट इज ऑन सेम पिरियड. सेम मे मध्ये 2016 मध्ये आणि 2021 मध्ये मे मध्ये इलेक्शन होणार. म्हणजे आता केरळमधलं इलेक्शन 1 वर्षावर आलेलं आहे आणि त्याच्यामुळे वातावरण तापायला सुरुवात झालेली आहे असं. हो. आणि ह्याच्यात शबरीमालाचा जेव्हा विषय आला होता तेव्हा सुद्धा काँग्रेस आणि भारतीय जनता पार्टी एका पेजवर होता. फक्त थोडासा त्याच्यामध्ये भारतीय जनता पार्टीला बॅकफूट वर करण्याचा प्रयत्न केला काँग्रेसने ते वेगळ्या विषयावर. पण मुद्द्यात जे मुद्दा होता त्याच्यावर दोन्ही एकत्र आले आणि त्याचा फायदा लोकसभामध्ये काँग्रेसला मिळाला. पण आता शेवटचा प्रश्न विचारतो कारण आता वेळेची मर्यादा आहे. पण आता एका वर्षावर निवडणुका आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे गेली काही वर्ष भारतीय जनता पक्ष केरळमध्ये प्रवेश करायचा खूप मोठ्या प्रमाणावर प्रयत्न करतोय. तर या सगळे जे प्रकरण आहे आता हे जे गोल्ड स्मगलिंगचं आणि कम्युनिस्ट पार्टीचं त्याचा राजकीय फायदा काँग्रेसला होणार का भाजपला होणार आणि भाजपची आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने रणनीती काय असणार? ह्याचा राजकीय फायदा 100% काँग्रेसला होणार. त्याचा की भारतीय जनता पार्टी जरी हे मुद्दा उचलून धरलं तरी ते ऑर्गनायझेशन म्हणून हे जास्त काळ उचलून धरणार नाही. पण काँग्रेस पार्टी हे सातत्याने असेंब्लीमध्ये हे मुद्दा उचलून धरणार आणि असेंब्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा एकच मेंबर असल्यामुळे मीडिया ह्याचा प्रयत्न करणार की हे सेंटर ऑफ अट्रॅक्शन विल बी काँग्रेस. पण भारतीय जनता पार्टीला तिरुवनंतपुरम मध्ये जिथे हे सगळं पकडण्यात आलं तिथे एक सीटचा फायदा होऊ शकतो. ते ह्या मुद्द्यावर होणार की आता आज पद्मनाभ स्वामी टेम्पलचा एक निकाल आलाय त्याच्यामुळे होणार किंवा शबरीमालाच्या विषयावर होणार किंवा एकूण ॲलिगेशन्सवर होणार हा पाहण्यात उत्सुकता राहील. पण ह्याचा जास्त फायदा भाजपला नाही मिळणार. त्याचं कारण असं की भाजपमध्ये अंतर्गत वाद सुद्धा चव्हाट्यावर आहे आणि भाजपचे केरळचा भाजप सध्या हा डिवायडेड आहे. धन्यवाद विपिन. आज मी इथेच थांबतो कारण आपल्याकडे वेळेची मर्यादा आहे. पण या सगळ्या केसचे राष्ट्रीय सुरक्षेशी असलेले लागेबांधे कम्युनिस्ट पार्टी आणि पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया यांचे असलेले संबंध या सगळ्या बाबत तुम्ही खूप चांगली माहिती दिली आणि कदाचित जेव्हा आपलं इंटरनेट कनेक्शन आणखीन चांगलं असेल तेव्हा आणखीन केरळचं राजकारण आणि त्याचं केंद्रातलं राजकारण अजित दोवल अमित शहा यांच्याबद्दल आपण नक्की चर्चा करूया. तुर्तास मी इथेच थांबतो. पुन्हा एकदा धन्यवाद MH48 शी चर्चा केल्याबद्दल. पुन्हा भेटूया. धन्यवाद. धन्यवाद. धन्यवाद अनेजी. आपण भेटूया नक्कीच.